मंडळी, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मंडळी, मी आपणास आमच्या रमेदी पॅरिशमध्ये आज घेऊन आलेले आहे। आज जे वयोवृद्ध आहेत, अपंग आहेत, आजारी आहेत, जे रोज देवळात येऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी मिसा बलिदान अर्पण करण्यात येणार आहे आणि ह्याचे आयोजन खास रमेदी पॅरिशमधील विन्सेंट डी पॉल आयोजित करणार आहेत। यशाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन पहा, हा माझा सेवक, त्याला मी आधार आहे। पहा, हा माझा निवडलेला, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। त्याच्या खाली मी आपला आत्मा घातला आहे। तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल। तो गबोवा करणार नाही,
तो आपला स्वर उच्च करणार नाही. प्रार्थना करूया. सर्व राजकीय अधिकाऱ्यांनी सेवाभावी जीवन जगून जनतेच्या कल्याणासाठी सतत झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे महापरिषदेचे गुरु जगाचे पापी करणारे हे परमेश्वराचे गुरु आहात. त्या गुरुच्या वचनास बोलण्यात आलेले धन्य. आयोजन आपले सेंद्रिय मॉलच्या सभासदांनी केलं. घरी निरोप घेण्यापासून इथपर्यंत तुम्हा सर्वांना आणण्यासाठी ज्या व्यक्तीनं स्वतःची वाहन केलेली आहे आणि ज्यांनी आज दिवसभरामध्ये वेळ काढून हा संपूर्ण आध्यात्मिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य केलेला आहे त्या सर्व सभासदांचे तसेच त्यांना सहकार्य करणारे आपले तरुण मंडळी यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांनी मानवी त्यांचे आभार. मला ठाऊक आहे आपणा सर्वांची नेहमी पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते, परंतु शरीर साथ देत नाही आणि म्हणून इच्छा असून देखील पवित्र मिसा बलिदानामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. वलांगणाच्या भोजनामध्ये पवित्र गुरुवारी तुम्ही सहभागी होणार नाही आणि म्हणून या प्रायश्चित्त काळात औचित्य साधून आपण पवित्र आठवड्यामध्ये किंवा नजीकच्या दिवसामध्ये या पवित्र मिसा बलिदानाचं आयोजन करत असतो. तुमच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना चांगलं शारीरिक मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य लाभावं. आपले रमेश माता आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी करीत असते. तुमच्या उदाहरणात आधारपणामध्ये परमेश्वराच्या कृपेचा विशेष स्पर्श तुम्हाला व्हावा आणि तुमचा आधार सहन करण्याची सहनशक्ती तुम्हाला लाभावी आणि कुटुंबामध्ये जी माणसं तुमची सेवा करतात. मला ठाऊक आहे काही वेळेला जवळजवळ 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष विचारावरती आहे. काही जण इच्छा देखील आज आलेले नाही. त्यांची देखील आपण विशेष आठवण करत असताना त्यांच्या कुटुंबामध्ये देश अशा आधारांची सेवा करतात त्यांच्यासाठी देखील प्रार्थना. आपण आता लवकरच आपल्या आपले सभासद गावागावामध्ये आले होते. आपण जीर्णोद्धाराचं चर्चामध्ये घेणार आहोत. लवकरच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही प्रार्थना करावी की आपलं हे संपूर्ण कार्य चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद. Oh
आपले स्वयंसेवक आहेत ना, त्यांनी जरा शांत राहा. आज डॉक्टर क्लेरनचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आपण आनंदाने साजरा करूया. सर्वांनी हॅपी बर्थडे गाणं म्हणायचे. बसल्या बसल्या तुम्ही बसूनच राहा आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॉक्टर, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड bless you, may God bless you, dear doctor, happy birthday to you.